मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जंग पछाडलं। जरांगे पाटलांच्या मागणीला सरकारनं न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला। आता त्यांची शांतता रॅली सुरू आहे। सरकारनं आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका घेतली, मात्र याच जनहिताच्या निर्णयाला महाविकास आघाडीमधल्या काही प्रमुख नेत्यांनी समर्थन दर्शवलंय, तर काहींनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केलाय। त्यामुळे मवियामधल्या नेत्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, हे आता मराठा समाजाला कळून चुकल्याचा सूर अनेक ठिकाणी उमटत आहे। महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मतं मिळवली, आपले खासदार निवडून आणले आणि आता हेच मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत। आमचं सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ असं एकीकडे विरोधक म्हणतात, मात्र दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध देखील करतात। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायला हवं की नको हे एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर करावं, अशी मागणी आता सर्वसामान्य जनता करत आहे। नाना पटोले म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका। मग त्यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही? मराठा समाजाचं मतदान लोकसभेत घेतलं, निवडणुकीत अपेक्षित यश खोट्या अफवा पसरवून मिळवलं आणि ज्यांच्या जीवावर निवडणूक लढवली त्याच मराठा समाजाची दिशाभूल करताना आता काँग्रेसचे नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे नेते दिसत आहेत। विजय वडेट्टीवार हे ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचं आरक्षण केलं, ते तत्कालीन सरकार का रोखू शकलं नाही? मराठा मतांवर निवडून आलेले वसंतराव चव्हाण, कल्याण काळे, अमर काळे हे खासदार याबाबत कधी तोंड उघडणार? आता कुठे गेले तुमचे नेते, असे सवाल आता मराठा बांधवांसह सामान्य जनताही विचारत आहे। बंटी पाटील, विश्वजित कदम हे स्वतःला मराठा नेते म्हणून घेतात। इतर सगळ्या प्रश्नांवर हे मराठा नेते आपली मते ठामपणे मांडतात। मग आपल्याच पक्षाची, आपल्याच मराठा बांधवांच्या आरक्षणाची भूमिका त्यांना मान्य आहे का? नसल्यास ते स्पष्ट करणार तरी कधी, की फक्त मतांसाठी मराठा बांधवांचा उपयोग करणार, असा जाबच आता तेथील मतदार संघातील जनता विचारत आहे।